तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। नीट परीक्षा प्रकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वीच झाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले। सध्या या विषयाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी माझ्यासोबत काम केले असून ते अत्यंत प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी आहेत। त्यांच्या कामाचे सकारात्मक परिणाम येत्या 2 महिन्यात दिसून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तसेच शिक्षण क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचं त्यांनी नमूद केले। आरोग्य असेल या सगळ्यामध्ये आज एआयसीने एक प्रचंड बदल केला। शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे, तिथेही एआयने प्रचंड काम केलं। तुम्ही जर कधी वाराणसीला गेलात आणि माझ्या शेतावर गेलात किंवा अन्य संस्थेत गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी नेहमी जी पिकं घेतली जातात आणि एआयची मदत घेऊन पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, उत्पादनाच्या संदर्भात आणि क्वालिटीच्या संदर्भात। आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान हे विकसित व्हायला तुमची माझी वाट पाहत नाही, ते अधिक गतीने होत चाललं आहे। आणि त्याच्यासाठी ठिकठिकाणी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा हा केली पाहिजे। मी आता बोलत असताना सांगितलं इथं ज्यांनी सेंटर उघडलं असं सेंटर सातारला उघडलं, जय शिक्षण संस्थेमध्ये। आणि आश्चर्य असं आहे की सातारचं ते सेंटर जे आहे त्या सेंटरमध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये लाभ घेतात आणि आत्मसेवागार आज फिरत असतात। आणि त्यामुळे याचं आपण शिकलं पाहिजे आणि शिकण्याची इच्छा असेल त्यांना प्रोत्साहित केलं। आपल्या शेतकऱ्यांचा लँड होल्डिंग हा फार महत्त्वाचा विषय आहे। छोटे छोटे लँड होल्डिंग असल्यामुळं हे एआय त्यांना हे तंत्रज्ञान त्यांना परवडण्यासारखं आहे। आपल्याला अर्धा एकर जर जमीन तुमच्याकडे असेल ते आपल्या ॲप्लिकेबल आहे हे आपण सिद्ध केलं आहे। हा एक नाही 10,000 शेतकऱ्यांच्या वरती जगातली ही अशी टेक्नॉलॉजी कुठेही नाही आहे की अर्धा एकरवाला सुद्धा बेनिफिशियरी होईल। आणि हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि ते सगळं महाराष्ट्रात नाही सगळ्या देशाला उपलब्ध आहे। असं म्हणणं असं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख एकरचे उत्पन्न मिळालंच पाहिजे, सोबत ट्रस्ट त्या दिशेने काम करतो आहे। त्याच्यामध्ये अर्धा एकरवाला असो पाव एकरवाला असो ही विल बी बेनिफिशियल। असा मध्यंतरी महाराष्ट्रात साखर कारखाने सरकारी संस्था यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना विनंती केली की तुमचे सभासद शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये 84% शेतकरी हे 1.5 एकराच्या असतील, लहान आहेत, त्या सगळ्यांना ही सुविधा आम्ही देऊ इच्छितो। आणि गंमत अशी होती की 10,000 शेतकऱ्यांनी पैसे भरून त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू झालेला देशभर चालू आहे। म्हणजे यूपीमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आंध्र त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू झालेला देशभर चालू आहे। म्हणजे यूपीमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे आंध्र तिथं शेतकरी आणि कारखाने आपल्याला बारामतीला येतात, शिक्षण घेतात, वापर करतात। मी फक्त एकच उदाहरण सांगेन, लोकांच्या माहिती करतं, बऱ्याचजणांना माहिती आहे। आता प्रवीण सर सांगत होते मला की ज्या माणसाकडे अर्धा एकर जमीन आहे 20 टन तो उत्पन्न काढायचा, तो आता 75 टन उपस करतो हे निम्म्या खर्चामध्ये। किंवा ॲव्हरेज आम्ही आजच्या धानाचा असं आलं आहे की 35-38 टनचा ऊस हा कमीत कमी 85 टन ते 150 टन निम्म खर्च कमी होतोय खतांचा, निम्म पाण्याची बचत होते। म्हणजे हे अद्वितीय आहे। साहेबांच्या शेतामध्ये आता ते बोलणार आहे मी सांगतो कारण मी तिथे प्रयोग केलेला आहे।
साहेबकडे 30-35 टन केळी निघायची, आता 55 ते 60 टन निघतात निम्म्या खर्चामध्ये. मी त्यांना म्हणतो कमिशन द्या म्हणून. हेच गोष्ट उष्टच आहे. तर काय होतं की जी व्यक्ती बोलते त्याच्याकडे काय, म्हणून आम्ही ते साहेबांच्या शेतामध्ये केलं आणि ते कुणी बघू शकतो. ते गोविंदबागेमध्ये माहिती करतं आपल्याला सांगतो. राजकीय प्रश्न विधान परिषदेची निवडणूक सर एआयच घेऊया. एआय शेवटी इन्फॉर्मेशन कुठलं गोळा करते तर सोशल मीडियावरून. पण अनेकदा सोशल मीडियावर जी इन्फो अपलोड होते ती घरी असेल ते ट्रू असेल माहित नाही. अनेकदा इकडून तिकडून पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं त्यात. मग ते कसं फिल्टर लावतं? आता आमच्याकडे बारामतीमध्ये हा जो मला फायदा मिळाला की 50 वर्षाचा डेटा आमच्याकडे होता, जो ऑक्सफोर्ड किंवा मायक्रोसॉफ्टकडे सुद्धा नव्हता. आणि त्यामुळं तिघांनी एकत्र येऊन हे अल्गोरिदम्स आम्ही डेव्हलप केली. भारतामध्ये जेवढ्या चांगल्या संस्था आहेत की ज्यांनी काही काही चांगलं वेगळं केलं त्याच्यात सगळं आपण इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. तर ते म्हणतात ते डेटा पाहिजे, हे बरोबर आहे, पण योग्य डेटा कसं आहे, कॉम्प्युटरवर गार्बेज इन गार्बेज आउट तीच गोष्ट इथे पण आहे. तुम्ही म्हणते शंका किती बरोबर आहे. त्यामुळं जे कोणी अल्गोरिदम वापरतील त्याच्यामध्ये डेटा ऑथेंटिक असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि उद्या डेटा हाच सोनं वेल्थ होणार आहे. तर दॅट इज स्किल ऑफ द ऑपरेटर हाऊ टू यूज इट. तर आता आपण म्हणतोय की विद्यार्थ्यांसाठी एआयचा वापर झाला पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की या सगळ्या नीटच्या परीक्षेत झालेला जो गैरव्यवहार होता, सरकारने याच बाबत एआयचा वापर जर अशा मोठ्या परीक्षांमध्ये देखील केला तर हे कुठेतरी ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर या सुद्धा कमी होतील. मग या सगळ्या फायद्याचा तो जर निर्णय केला असता तर येतच नसतं. पण मला आनंद आहे की असा या कामाच्या संबंधीची जबाबदारी ज्यांच्या नेमली ते व्यस्त माझ्याकडे होते, माझ्या स्टाफमध्ये होते आणि अत्यंत प्रामाणिक आणि अभ्यासू व्यस्त आहेत. आज सगळं देशाचं काम त्यांच्याकडे आलंय आणि तुम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा परिणाम हा काही महिन्यात दिसेल. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.